आज आपण महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या गाजत असलेल्या महत्वाचा विषय म्हणजे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे भाऊ एकत्र येणार का? खरंच जर हे दोन्ही भाऊ एकत्र आले तर काय परिणाम होईल? मराठी अस्मिता आणि राजकीय समीकरणांवर याचा कसा परिणाम होऊ शकतो याचा सविस्तर आढावा घेणार आहोत। राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे दोन भाऊ एकत्र आले तर महाराष्ट्राच्या राजकारणात भूकंप घडू शकतो। दोघांच्याही नेतृत्वाने मराठी अस्मितेला नवी उंची दिली आहे, पण सध्या ते दोन वेगळ्या वाटांवर आहेत। त्यांनी एकत्र येण्याची गरज आणि एकत्र असल्यास त्यांची ताकद काय असेल आणि याचा काय परिणाम होईल या सगळ्या गोष्टींचा आढावा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत। नमस्कार, मी ऋतुजा, वन इंडिया मराठीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। राज ठाकरे यांचा प्रभाव प्रामुख्याने शहरी भागात आहे। मुंबई, ठाणे, नाशिक इथे त्यांची मोठी ताकद आहे। त्यांचा तरुणांमध्ये प्रचंड चाहता वर्ग आहे, विशेषतः त्यांच्या ठाम भूमिकांमुळे। पण मनसेची मतं शिवसेनेच्या पारंपरिक मतांवर परिणाम करत असल्याचं वारंवार दिसून आलंय। दुसरीकडे उद्धव ठाकरे यांची शिवसेना संघटन गाव पातळीपर्यंत मजबूत आहे। ग्रामीण भागातील मतदार त्यांच्यावर आजही विश्वास ठेवतो। महाविकास आघाडीत शिवसेनेची भूमिका निर्णायक ठरली आहे, ज्यामुळे पक्षाला अधिक व्यासपीठ मिळालं आहे। जर राज आणि उद्धव एकत्र आले तर मराठी अस्मिता आणि प्रादेशिक विकासाचा मुद्दा पुन्हा चर्चेत येईल। मुंबईतील मराठी मतांचं एकत्रीकरण होईल। मनसेच्या शहरी मतदारांपासून ते शिवसेनेच्या ग्रामीण मतदारांपर्यंत एक प्रबळ मोर्चा तयार होऊ शकतो। भाजप आणि शिंदे गटाची पकड सध्या महायुतीमध्ये मजबूत आहे, पण राज आणि उद्धव यांची युती भाजपला थेट आव्हान देणारी ठरू शकते। विशेषतः मुंबई महानगरपालिका निवडणुकीत या युतीचा प्रभाव अधिक दिसेल। राज ठाकरे यांच्या भाषणाच्या कौशल्यामुळे तरुण मतदार मोठ्या प्रमाणात आकर्षित होऊ शकतो, तर उद्धव ठाकरे यांच्या संघटनेच्या कौशल्यामुळे मतांना योग्य दिशा मिळेल। आता बघू, हे दोघं भाऊ जर एकत्र आले तर त्याचा काय परिणाम होऊ शकतो आणि त्यांच्या समोर काय आव्हानं असू शकतात। राज आणि उद्धव यांच्या विचारसरणीत मोठा फरक आहे। नेतृत्वावरून संघर्ष होण्याची शक्यता नाकारता येत नाही। ठाकरेंची शिवसेना सध्या महाविकास आघाडीत आहे। जर मनसेशी हात मिळवणी झाली तर काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांना आपली भूमिका बदलावी लागेल। राज आणि उद्धव यांनी अनेकदा एकमेकांवर टीका केली आहे। ती टीका हे दोघंही विसरू शकतील का, हाही प्रश्न इथे निर्माण होतो। जर खरंच राज आणि उद्धव एकत्र आले तर महाराष्ट्रात भाजप, शिवसेना, शिंदे गट विरुद्ध एक मजबूत प्रादेशिक पक्ष तयार होऊ शकतो। मनसेमुळे शहरी भागांमध्ये भाजपला झटका बसू शकतो। ग्रामीण भागात राष्ट्रवादी काँग्रेसला पर्याय मिळू शकतो। याशिवाय मुंबई, नाशिक, पुणे यासारख्या महत्वाच्या महानगरपालिका निवडणुकांमध्ये राज उद्धव यांची युती निर्णायक ठरेल। राज आणि उद्धव ठाकरे एकत्र आले तर महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा बदल घडू शकतो। मात्र यासाठी दोघांनीही व्यक्तिगत मतभेद दूर करणं गरजेचं आहे। हे दोघे महाराष्ट्राला नवी दिशा देऊ शकतात। तुम्हाला काय वाटतं? ह्या दोघांची जर युती झाली आणि ती झाल्यास महाराष्ट्राच्या राजकारणावर काय परिणाम होईल हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा। आणि अशाच माहितीपर व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।